बातमी आहे पुण्यातनं। पुण्यात पीएमपीएमएल बसचा मोठा अपघात झालाय, मात्र सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाहीये। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, हा अपघात कसा घडला? पीएमपीएमएल ची बस प्रवासी घेऊन निगडीकडे निघालेली होती आणि वारजेमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी फ्लायओव्हर आहे, त्याच्या फ्लायओव्हर लगतच एक ओढ्याचं ब्रिजचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी ही बस जी आहे ही पडलेली आहे, पलटी झालेली आहे आणि त्या ठिकाणी या बसमध्ये जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी झालेले आहेत। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले, त्याचबरोबर डॉक्टरची अँब्युलन्स असेल, डॉक्टर असतील त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर त्या ओढ्याचं एक पुलाचं काम देखील त्या ठिकाणी सुरू होतं। एक शेड देखील पत्र्याचा बांधण्यात आलेला होता, ज्यामध्ये जे कामगार आहेत ते त्या शेडमध्ये राहत होते। त्यातील 2 कामगार गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना देखील जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मोठं वाहतूक कोंडी देखील त्या ठिकाणी झालेली आहे। आता क्रेन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या बसला उचलण्याचं काम सुरू आहे। यामध्ये कुणीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु आता महामार्गावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल।